आज मी बनवली आहे लाल माटाची भाजी। तुम्हा सर्वांना तर माहित आहे आपल्या चॅनलवर पावसाळी रानभाज्याची सिरीज सुरू आहे। आजचा एपिसोड 9वा आहे। आज मी बनवत आहे लाल माठाची भाजी। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या एपिसोडला सुरू करूया। या भाजीबद्दल बोलायचं झालं तर ही पहिल्या पावसामध्ये भाजी उगते। डोंगराच्या पायथ्याशी जी शेतं असतात त्याच्यामध्ये ही भाजी खूप चांगल्या पद्धतीने येते आणि नैसर्गिकरित्या ही शेतामध्ये उगली जाते। या भाजीला खात वगैरे काही नाही, कारण पहिल्याच पावसात मनाने उगलेली ही भाजी असते आणि खाण्यासाठी तर खूप हेल्दी असते। याच्यामध्ये भरपूर असे जीवनसत्व आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहेत। सगळ्यात जास्त याच्यामध्ये लोखंड असतं, लोह असतं। दिसताना ही भाजी लाल रंगाची असते आणि याच्यामध्ये हिमोग्लोबिन खूप जास्त ज्या व्यक्तीचं हिमोग्लोबिन कमी आहे त्या व्यक्तीने आवर्जून ही भाजी खावी, कारण याच्यामध्ये लोह खूप जास्त प्रमाणात असतं। त्याच पद्धतीने याच्यामध्ये कॅल्शियम असतं जे आपले हाडं मजबूत ठेवतं। त्याच पद्धतीने या भाजीमध्ये खूप सारं फायबर असतं आणि कॅलरीज म्हणाल तर या भाजीमध्ये कॅलरीज नसल्याच्या बराबरीने असतात। खूप कमी अशा कॅलरीज असतात, म्हणून ही भाजी वजन कमी करायलाही खूप जास्त मदत करते। मेन म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये हेमोग्लोबिन कमी आहे आणि रक्ताची गरज आहे त्या व्यक्तीने पावसाळ्यात कमीत कमी महिन्यातून 4-5 वेळेस तरी ही भाजी खावी। याने हेमोग्लोबिन काही दिवसातच वाढलं जातं, कारण लोह या भाजीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहे। आता ही भाजी आपापल्या पद्धतीने बऱ्याच जागेवर बनवली जाते। आता आम्ही जिथं राहतो ना तिथं म्हणजे आमच्या बीडमध्ये म्हणजेच मराठवाड्यामध्ये तांदुळक्याची भाजी जशी बनवली जाते तशीच ही लाल माटाची भाजी बनवली जाते। आणि आता आम्ही जिथं राहतो ना अकोले संगमनेरच्या साईडमध्ये, तर इकडं ही लाल माटाची जी भाजी आहे ना ती कांदा घालून डाळ घालून बनवली जाते। पण आमच्या मराठवाड्यात जशा पद्धतीने ही भाजी बनवली जाते, आमच्या घरी जशी बनवली जाते ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आता जिथं तुम्ही एक शहर बदललं की लगेच राहणीमान बदलतं, खाणं पिणं बदलतं, भाज्या बनवायची पद्धत बदलते। आता आम्ही जिथं राहतो तिथं खूप वेगवेगळ्या पद्धतीने स्वयंपाक केला जातो। म्हणजे की शेंगदाणे जे आहेत ना, शेंगदाणे भाजीला खूप जास्त वापरले जात नाहीत। मोजक्याच भाज्याला काहीतरी शेंगदाणे टाकले जातात। पण आम्ही जिथं मराठवाड्यात राहतो तिथं ना आमच्याकडं प्रत्येक भाजीला शेंगदाणे वापरले जातात आणि तांदुळक्याची भाजी, लाल माटाची भाजी या पद्धतीने आमच्याकडं बनवली जाते। आता सगळ्यात पहिलं तर भाजी धुवून तव्यावर परतून घेतली, म्हणजे फक्त गरम करून घेतली, नंतरून पाण्यामध्ये टाकली आणि मस्त पिळून घेतली, कारण खूप जास्त याचा उस्मट म्हणजे स्ट्रॉंग फ्लेवर येऊ नये म्हणून ही भाजी ना तव्यावर परतून पिळून घेतली जाते। आता इथं आपल्या पद्धतीने डायरेक्ट ही न परतीता न पिळून घेता स्वच्छ 2 पाण्याने धुवून बारीक कट करून डायरेक्ट कांदा, लसूण आणि जिरे टाकून फोडणीला घालायची, त्यात भाजी टाकून परतून घेतली तरी चालते। पण ही जी पद्धत आहे ती मी माझ्या म्हणजे आमच्या घरच्या पद्धतीने मी बनवत आहे। आता पिळून घेतलेल्या भाजीला लाल तिखट आणि मीठ घालून घेतलं। आता सोबतच इथं मी थोडेसे शेंगदाणे भाजून त्याच्यामध्ये थोडा लसूण घातला होता। लसूण या भाजीला जास्त घालायचा, म्हणजे या भाजीची जी टेस्ट आहे ना ती खूप खमंग येते। आता आबडधोबड हा लसूण आणि शेंगदाण्याचा कुट्टा काढून घेतलेला होता, तो आता भाजीसोबत मिक्स करून घेतला। या पद्धतीने खाली सर्व मसाले भाजीला लावून घेतले ना तर भाजीला सगळीकडून मीठ तिखट पोचतं। आता बऱ्याच जागेवर फक्त तिखट मिठात ही भाजी बनवली जाते, पण आता तुमची चॉईस, तुम्हाला कशी बनवायची आहे। तर मी इथं लाल तिखट, मीठ आणि लसूण घातलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे। आता तव्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं, तेल छान गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की लगेच त्याच्यात तुम्हाला थोडासा लसूण फोडणीला घालायचा आहे। हवा असेल तर जिरेही घालू शकता, पण मी फक्त ही भाजी लसूण घालून बनवत आहे। फक्त लसणाच्या फोडणीनेच ही भाजी जी आहे ना ती खायला खूप खमंग लागते। लसूण खरपूस लाल रंगावर गेला की लगेच आपण ज्या भाजीमध्ये सर्व मसाले वगैरे घालून ठेवलेले होते ती भाजी तव्यावर टाकायची आणि छान 2-3 मिनिट उलटपुलट करून घ्यायची। अगदी 5 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते। खायला खूप टेस्टी लागते।